विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये निबंध लेखन या पाठ्यघटकाचा अभ्यास करणार आहोत। साधारणतः परीक्षेमध्ये विचारला जाणारा हा प्रश्न जो आहे, कोण्या परीक्षेला 5, 7, 8 गुणांसाठी ते 15 गुणांपर्यंत सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। निबंध लेखन साधारणतः बंधने नसलेले लेखन असं मानले जाते, परंतु वास्तवात ते खरे नाही। आपण आपल्या मनातील भावना निबंध लेखनामध्ये दिलेल्या विषयाला अनुसरून लिहू शकतो। प्रत्येकाचं निबंध लेखन हे वेगवेगळं असतं, त्यावर बंधन नसतं, परंतु निबंध लेखनामध्ये आपल्याला लेखनाशी संबंधित काटेकोरपणा पाळावा लागतो, तरच आपलं निबंध लेखन हे एक उत्कृष्ट निबंध लेखन होऊ शकतं। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या संदर्भात पाठांचे व्हिडिओ, व्याकरणाच्या संदर्भातील व्हिडिओ, लेखन विभागाच्या संदर्भातील व्हिडिओ, तसेच स्वाध्यायाच्या संदर्भातील व्हिडिओ मी बनवलेले आहेत आणि ते आपल्या 10th मराठी या चॅनलवर उपलब्ध आहेत। तर या चॅनलवर जाऊन तुम्ही ते सर्च करू शकता किंवा काही व्हिडिओच्या लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहे, त्या ठिकाणावर सुद्धा तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता। तर बघूयात आपण निबंध लेखन कशाला म्हणायचं। साधारणपणे निबंध म्हणजेच नि अधिक बंध या शब्दाचा अर्थ होतो गुंफणे किंवा बांधणी करणे। निबंध लेखन म्हणजे एखाद्या विषयावर विविध मुद्द्यांच्या आधारे स्वतःच्या भाषेत सुसंगत कलात्मक पद्धतीने केलेले लेखन। म्हणजेच एखाद्या विषयावर विविध मुद्द्यांच्या आधारे, त्या विषयाच्या अनुषंगाने विविध मुद्द्यांच्या आधारे आपण स्वतःच्या विचाराने, स्वतःच्या भाषेमध्ये, स्वतःच्या कलात्मक पद्धतीने केलेले एक सुसंगत लेखन म्हणजेच निबंध लेखन आहे। तर या ठिकाणी आपल्याला मुद्देसूदपणा, सुसंगतपणा, आपला कलात्मकपणा हा या ठिकाणी जोपासावा लागतो, तरच एक उत्कृष्ट निबंध लेखन आपण आत्मसात करू शकतो। तर बघूयात आपण निबंध लेखन कसे करायचे। उत्कृष्ट निबंध लेखनासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची गरज भासते किंवा सहजपणे आपण निबंध केव्हा लिहू शकतो, तर त्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट आवश्यक आहे अवांतर वाचन। म्हणजेच अभ्यासाच्या पुस्तकाच्या व्यतिरिक्त पुस्तकांचं, मग ते कथासंग्रह असतील, काव्यसंग्रह असतील, वेगवेगळ्या लेखकांचे विचारांचे पुस्तके असतील, कादंबऱ्या असतील, वृत्तपत्रे असतील, अशा स्वरूपांचं वाचन आपण करायला पाहिजे, जेणेकरून नवनवीन माहिती आपल्याजवळ गोळा होईल आणि त्या माहितीच्या अनुषंगाने आपण आपला जो निबंध आहे तो उत्कृष्टरित्या लिहू शकतो। त्यामध्ये आपण आपले विचार चांगल्या प्रभावीपणे मांडू शकतो। त्यानंतर म्हणी, सुविचार, प्रभावी वाक्य, विधाने, सुभाषिते यांचे पाठांतर। बऱ्याच वेळेस काही म्हणी असतील, सुविचार असतील, प्रभावी वाक्य असतील, वेगवेगळ्या विचारवंतांचे विधाने असतील त्यांचे, तर हे जे आहेत हे आपण आपल्या निबंधामध्ये ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी जर मांडले तर एक वेगळाच प्रभाव त्या निबंध लेखनामध्ये त्या वाक्यांचा पडत असतो। म्हणून याचे पाठांतर एरवी आपण बोलताना, भाषण असो किंवा आपण दोघांमधील संवाद असो, त्यावेळेस जर अशा सुभाषितांचा, म्हणींचा आपण जर वापर केला विचारांचा, तर ते बोलणे सुद्धा आपले उठावदार होत असते। आणि लेखन कौशल्य हे फार महत्त्वाचं आहे की लेखन करताना आपण विरामचिन्हांचा वापर करतो का, त्याचबरोबर आपलं अक्षर हे वळणदार आहे का, लेखन नियमांना धरून आपलं लेखन हे शुद्ध आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या निबंध लेखनामध्ये आवश्यक आहेत। आणि ह्या 3 गोष्टी जर आपल्याजवळ असतील तर एक उत्कृष्ट निबंध लेखन
आपण करू शकतो. बघूयात आपण निबंध लेखन कसे करावे. निबंध लेखन कसे करावे यासाठी बघा वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे आपण समजून घेऊयात. ज्या विषयावर निबंध लिहायचा त्या विषयाचे संपूर्ण आकलन आपल्याला हवे. बऱ्याच वेळेस असं होते की निबंध आपण परीक्षेमध्ये आला की त्याच वेळेस लिहायला घेतो आणि त्याच वेळेस लिहिण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून आपण निबंध लिहिणे म्हणजेच 15-20 ओळी लिहिणे असा याचा अर्थ पकडतो. परंतु निबंध लिहायच्या अगोदर किंवा परीक्षेमध्ये जो तुम्हाला निबंध विचारलेला आहे तो लिहिण्या अगोदर त्या विषयाचा आपण जर विचार केला, त्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला जर माहिती असेल, संपूर्ण त्याचं जर आकलन असेल तरच आपण तो निबंध चांगल्या पद्धतीने मांडू शकतो. अन्यथा निबंध म्हणजेच आपला फक्त ओळी भरणे असा त्याचा अर्थ होईल. म्हणून आपलं वाचन जेवढं जास्त असेल त्या विषयाची आपल्याला माहिती होईल आणि विषयाची जर माहिती असेल तर आपण चांगल्या प्रकारे लेखन करू शकतो. दुसरा मुद्दा आहे निबंधाची सुरुवात आपल्याला आकर्षक असायला पाहिजे. एकतर आपल्याला त्या विषयाची माहिती आहे हे माहीत झाल्याच्या नंतर आपली सुरुवात ही आकर्षक असायला पाहिजे. म्हणजेच सुरुवातीला आपण जी निबंधाची सुरुवात करणार आहोत त्या सुरुवातीवरूनच आपल्याला या विषयाची सखोल माहिती आहे याची जाण परीक्षकाला व्हावयास पाहिजे. त्यासाठी जो आपण निबंध निवडलेला आहे त्याची सुरुवात कशी करायची, त्याच्या मध्यामध्ये आपल्याला कोणत्या मुद्द्यांच्या अनुषंगाने स्पष्टीकरण करायचं आणि शेवट कसा करायचा या 3 गोष्टींचा विचार आपण निबंधाला सुरुवात करायच्या अगोदरच करायला पाहिजे. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे विषयाची मांडणी ही मुद्देसूद हवी. मुद्द्यातून विषयाचा विकास होत जावा व एका मुद्द्यातून दुसरा मुद्दा उपस्थित होऊन लेखन सलग व सहज व्हावे. निबंध लेखनामध्ये तुम्हाला असे मुद्दे लिहिण्याची आवश्यकता नाही, परंतु लेखन मात्र आपलं मुद्देसूद असायला पाहिजे. म्हणजे कसं तर सुरुवात आपण आकर्षक केलेली आहे आणि एका निबंध विषयाला सुरुवात केल्याच्या नंतर त्या विषयाशी संबंधित एक मुद्द्याचं स्पष्टीकरण केल्याच्या नंतर त्याच मुद्द्यामधून दुसऱ्या मुद्द्यांची उत्पत्ती व्हायला पाहिजे. ती उत्पत्ती झाल्याच्या नंतर तिसरा मुद्दा त्याच्यातून निघायला पाहिजे आणि आपला निबंध हा सलग न तुटता आपला सलग आणि ओघवता असायला पाहिजे. म्हणजेच एका मुद्द्यातून दुसरा मुद्दा निघाला. नाहीतर बरेच वेळेस होते काय तर आपला निबंध कुठे सुरुवात वेगळी झालेली आहे, काहीतरी लिहिलेलं आहे, पुन्हा दुसरा मुद्दा लिहिला, कोणता दुसरा, आणि पुन्हा पहिल्या उतार्याचा संबंध तिसऱ्या उतार्याशी लावलेला, असं काहीतरी विचित्रपणा होऊन जातो. म्हणून तो सलग आणि सहज लेखन असायला पाहिजे. आपण ओढून ताढून आणलेलं लेखन निबंधामध्ये तेव्हाच ओळखायला येते. त्यानंतर चौथी गोष्ट आहे ठरलेल्या मुद्द्यांचा विस्तार करताना विषयाचा आवाका आपण लक्षात घ्यावा. बऱ्याच वेळेस होते काय की आपण मुद्दे ठरवतो. आता आपल्याला एखादा विषय दिलेला आहे आणि आपल्याला 4-5 मुद्दे आपण तयार केलेले आहेत. साधारणतः आपण जे मुद्दे तयार केलेले आहेत त्या प्रत्येक मुद्द्याला त्या विषयाच्या अनुषंगाने योग्य तो त्या विषयाचा जो विस्तार आहे तो आपण करायला पाहिजे. त्याचं जे महत्व आहे त्या मुद्द्याचं त्या विषयाच्या अनुषंगाने आपण लक्षात घ्यायला पाहिजे. कधी कधी होते काय एखादा मुद्दा आपण खूप चांगल्या पद्धतीने विस्तारित करतो, परंतु दुसरे मुद्दे आपला वेळ गेलेला असतो, खूप मोठं लेखन झालेलं असते त्या एकाच मुद्द्याचं, म्हणून आपले बाकीचे मुद्दे राहतात आणि पर्यायाने एकाच बाजूने त्या विषयाचा विचार होतो. पर्यायाने अशा निबंध लेखनाला गुण मिळत नाहीत. बरेच वेळेस मग आपण लिहिले पण गुण का मिळाले नाहीत तर त्याच्यात एकच मुद्दा आपण विस्तारित केलेला आहे, स्पष्ट केलेला आहे, बाकीचे मुद्दे तसेच राहून गेलेले आहेत. हे आपल्याला आपल्या लेखनाचा आवाका, त्या विषयाचा आवाका लक्षात घेऊन आपण लेखन न केल्यामुळे हे झालेलं आहे. साधारणतः दिलेला विषय आपण कुठपर्यंत न्यायचा, त्याचा आवाका, त्याचं क्षेत्र किती आहे हे आपण अगोदर ठरवायला पाहिजे. जेवढ्या आपण खोलीमध्ये जाऊ त्या विषयाच्या तेवढा तो विषय विस्तारित होईल आणि विस्तारित झाल्यामुळे
आपल्याला वेळही जास्त लागेल आणि आपली शब्द मर्यादा सुद्धा खूप जास्त होऊन जाईल. म्हणून आपल्याला आपल्या गुणानुसार तो विषय किती घ्यायचा, किती रंगवायचा याचा एक आवाका आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. त्यानंतर प्रभावी वाक्य, म्हणी, वाक्प्रचार, स्विचार, उद्गार यांचा योग्य त्या ठिकाणी योग्य वापर करावा. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या गोष्टी आपल्याला निबंधामध्ये प्रभावी ठरतात आणि कमीत कमी शब्दामध्ये बराच मोठा आशय बोलून जातात. त्यामुळे या गोष्टींचा योग्य त्या ठिकाणी आपण वापर केला पाहिजे. भाषा शैली सहज, सुंदर व ओघवती असावी. निबंध लेखनाची भाषा ही क्लिष्ट नसावी, सर्वांना ती समजेल अशी आपली वाक्यरचना असावी. त्याचबरोबर ती ओघवती असावी, म्हणजेच एखादी गोष्ट सलग घडत आहे अशा पद्धतीचं आपलं लेखन, अशा पद्धतीची आपली वाक्यरचना, वाक्यफेक असायला पाहिजे. विरामचिन्हे, लेखन नियम यानुसार लेखन असावे. लेखन विभागामध्ये लेखन नियमांचा सुद्धा विचार केला जातो. त्याचबरोबर विरामचिन्हे, जसं की वाक्य पूर्ण झाल्याच्या नंतर पूर्णविराम, उद्गार असेल तर उद्गारवाचक चिन्ह, आश्चर्यचकित उद्गार असेल तर, एखाद्या ठिकाणी आपण जर प्रश्न निर्माण केला असेल तर प्रश्नार्थक चिन्ह, एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे वाक्य असतील तर कॉमा इन्व्हर्टेड कॉमामध्ये ते वाक्य असणं, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपण निबंध लेखनामध्ये पाळावयास पाहिजे. आणि निबंधाचा शेवट जो आहे तो ठाम असावा, त्यात स्पष्टता असावी. बऱ्याच वेळेस निबंधाचा शेवट आपण त्याकडे लक्ष देत नाही, परंतु निबंधाचा शेवट हा फार महत्त्वपूर्ण असतो. ज्या पद्धतीने आपण एखादा विषय रंगवतो त्याच पद्धतीने त्या विषयाचा शेवट हा ठामपणे व्हायला पाहिजे. आपण त्या विषयावर ठाम असायला पाहिजे आणि स्पष्टपणे आपले मत वरच्या निबंधाला अनुसरून शेवटामध्ये ते स्पष्ट व्हायला पाहिजे. जी गोष्ट आपल्याला सांगायची होती ती थोडक्यात आपण त्या निबंधाच्या शेवटामध्ये स्पष्ट करायला पाहिजे. आणि बऱ्याच वेळेस आपली सुरुवात होते, आपण निबंधात मध्यभागी आपण मुद्देसूद बांधणी करतो, परंतु त्याचा योग्य तो शेवट न केल्यामुळे आपला निबंध हा प्रभावहीन होऊन जातो. तर ह्या 9 मुद्द्यांचा विचार जर केला तर आपण चांगल्या प्रकारचा एक निबंध लिहू शकू. तर निबंधाचे काही प्रकार आहेत. तर या ठिकाणी वैचारिक निबंध, प्रसंग लेखन, यालाच आपण वर्णनात्मक निबंध सुद्धा म्हणू शकतो. त्याचबरोबर आत्मकथनपर, मनोगत, आत्मवृत्त निबंध किंवा आत्मचरित्रात्मक निबंध, या आत्मकथनपर निबंधालाच आत्मचरित्रात्मक निबंध सुद्धा म्हटलं जातं. तर या 3 प्रकारांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. निबंधाचे अजूनही प्रकार आहेत, परंतु हे 3 प्रकार मी या व्हिडिओसाठी निवडलेले आहेत. बघा, वैचारिक निबंध जो आहे तो करत असताना आपण कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. वैचारिक निबंधाचे स्वरूप काहीसे गंभीर असते, म्हणजेच याच्या नावातच गंभीरपणा आहे की हा जो निबंध आहे तो वैचारिक आहे. आपल्याला विचार करून एखाद्या गोष्टीवर आपलं मत स्पष्ट करायचं आहे, तो विषय, त्या विषयावर आपलं मत मांडायचं आहे, साधक बाधक चर्चा करायची आहे. त्यामुळे त्या विषयाचे ज्ञान आपल्याला असणं आवश्यक आहे. त्यामुळे या निबंधाचे स्वरूप थोडेसे गंभीर स्वरूपाचे आहे. त्यानंतर या निबंधामध्ये कल्पनाशक्तीला मुक्त वाव नसतो. त्यासाठी विचारांची स्पष्टता व तर्कशुद्धता यांची गरज असते. बघा, वैचारिक निबंध लिहिताना आपण काल्पनिकता थोडीशी आपल्याला बाजूला ठेवावी लागते. आपल्या कल्पनाशक्तीला मुक्त वाव या ठिकाणी नसतो की मी मनात जसं आणेल, ज्या पद्धतीने मी विचार करेन, ज्या पद्धतीने मी म्हणजे हा रंगतदार विषय बनवू, असं या निबंधामध्ये आपल्याला करता येत नाही. तर त्या ठिकाणी तुमचे विचारांची स्पष्टता आवश्यक असते. त्या विषयाच्या संदर्भातील तुमचे जे विचार आहेत ते स्पष्ट पद्धतीने तुम्हाला मांडावे लागतील. त्या ठिकाणी काल्पनिकता ही जमत नाही. त्याचबरोबर तर्कशुद्धता यांची गरज असते. तर्कशुद्ध विचार असायला पाहिजेत. एखाद्या विषयाच्या संदर्भात आपलं ठाम मत असेल, आपल्या विचाराची स्पष्टता दिसायला पाहिजे आणि
त्या अनुषंगाने एक तर्कशुद्ध मांडणी आपण आपल्या विचारांची करायला पाहिजे. त्यामध्ये एक दुहेरी भावना त्या विचारामध्ये नसायला पाहिजे, स्पष्टता आपल्या विचारामध्ये असायला पाहिजे. त्यानंतर विषयाच्या दोन्ही बाजूने सकारात्मक नकारात्मक विचार होणे आवश्यक आहे. जो विषय दिलेला असेल त्या विषयाच्या दोन्ही बाजूने साधक बाधक चर्चा या निबंधामध्ये व्हावयास पाहिजे. ही एक गोष्ट या ठिकाणी महत्वाची आहे. चौथी गोष्ट आहे, आपल्या मताचे ठामपणे समर्थन आपल्याला करता आले पाहिजे. जोही विषय घेतला आपण त्या विषयाचं समर्थन आपल्याला करता आलं पाहिजे की ही गोष्ट अशा पद्धतीची आहे. जर आपण ती गोष्ट आपल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने सांगू शकलो नाही, पुढच्या व्यक्तीवर ठामपणे तिचा ठसा उमटवू शकलो नाही, तर वैचारिक लेखन करण्यात आपण अपयशी ठरलो आहे असं आपण म्हणू. पाचवी गोष्ट आहे, विषयाचे संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे, तरच आपण वैचारिक निबंध चांगल्या पद्धतीने लिहू शकतो. तर ह्या गोष्टी वैचारिक निबंध लेखन करत असताना आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आता वैचारिक निबंधाचे काही विषय बघूयात आपण की ते विषय कसे असतात. बघा, शालेय स्तरावर साधारणतः हे जे विषय आहेत हे विषय आपल्याला विचारले जाऊ शकतात. जसं की पर्यावरण आणि विकास हे विषय मी या ठिकाणी यासाठी दिलेले आहेत की अशा विषयाच्या संदर्भात जर आपल्या वाचनात कोणतं लेखन आलं, या विषयाच्या संदर्भात जर आपल्याला कोणती नवीन माहिती मिळाली तर ती आपण गोळा करून ठेवावी आणि ज्या ठिकाणी आपल्याला ज्या वेळेस आवश्यकता पडेल त्यावेळेस ती वापरता यावी. पर्यावरण आणि विकास, संगणक शाप की वरदान, वाढती लोकसंख्या एक भयावह संकट, दुष्काळ एक भीषण समस्या, ग्रंथ हेच गुरु, स्त्री भ्रूण हत्या एक सामाजिक समस्या, भ्रष्टाचार देशाला लागलेली कीड, तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर मानवासाठी हानिकारक, जलसाक्षरता ही काळाची गरज, आजचा विद्यार्थी आणि बदलते शैक्षणिक धोरण. बघा, आता वैचारिक निबंधामध्ये साधारणतः चालू काळामध्ये ज्या काही घडामोडी घडतात त्यामध्ये एखादा विषय असतो, जो विषय चर्चेला जातो, जी समस्या असेल ती चर्चेला जाते, जी ज्वलंत असेल अशा स्वरूपांचे विषय साधारणपणे शालेय विद्यार्थ्यांच्या आवाक्यामधील विषय निबंध लेखनाच्या प्रश्नामध्ये विचारले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा स्वरूपाचे जे विषय आहेत त्या विषयावर वाचन करायला पाहिजे. तर अशा स्वरूपाचे जे विषय आहेत, त्याचबरोबर एखाद्या विषयाच्या संदर्भात आपण जर वाचन केलं तर तो दुसऱ्या विषयाला सुद्धा पूरक ठरू शकतो. जसं की पर्यावरण आणि विकास हा विषय आहे, तर दुष्काळ एक भीषण समस्या, यामध्ये सुद्धा पर्यावरणाचा भाग येतो. तसेच तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर या ठिकाणी सुद्धा पर्यावरणाचा येतो. जलसाक्षरता काळाची गरज या ठिकाणी सुद्धा पर्यावरणाचा भाग येतो. म्हणजेच एखाद्या विषयाच्या संदर्भात आपण वाचन केल्याच्या नंतर दुसराही निबंध असेल तरी त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला त्या ज्ञानाचा वापर आपल्याला निश्चितपणे करता येतो. तर ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर आहे प्रसंग लेखन किंवा वर्णनात्मक लेखन करताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. बघा, प्रसंग लेखन म्हणजेच काय, तर आपण अनुभवलेला प्रसंग वर्णनातून वाचकापुढे मांडायचा असतो प्रसंग लेखनामध्ये. मग तो आपण अनुभवलेला असेल, जो एखादा प्रसंग असेल, एखादी घटना असेल, ती आपल्याला वाचकासमोर रंगवून सांगायची असते. प्रसंग लेखन प्रत्येकारी व चित्रदर्शी असायला हवे. म्हणजे आपण ज्या गोष्टीचे वर्णन करत आहोत ती गोष्ट आपण प्रत्यक्ष बघत आहोत असे वाचकाला वाटले पाहिजे. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे की प्रसंग लेखन करत असताना बऱ्याच वेळेस आपण असं करतो की समजा तुमच्या शाळेच्या सहलीचा प्रसंग तुमच्या शब्दात शब्दबद्ध करा, असं जर तुम्हाला प्रश्न असेल तर आपण एक सहज लिहिल्यासारखं एक उतारेच्या उतारे एक वाक्य की मी शाळेची सहल इथून सुरुवात झाली, अशी झाली, तर आपण तसं लिहितो, परंतु ते एक रटाळवाणं होऊन जाईल. त्यामुळे ते प्रत्येकाने चित्रदर्शी होण्यासाठी
ते त्या लेखनामध्ये एक प्रकारची रंजकता असायला पाहिजे, एक प्रकारची आकर्षकता आपण निर्माण करायला पाहिजे, जेणेकरून की वाचकाच्या डोळ्यासमोर जो आपण प्रसंग मांडत आहोत तो डोळ्यासमोर उभा राहायला पाहिजे, असं एक प्रत्येकाने चित्रदर्शी एक लेखन आपण करायला पाहिजे. तिसरी गोष्ट आहे, लेखनात चटकदारपणा असावा, रटाळपणा नसावा. म्हणजेच प्रसंग लेखन करताना एक लेखनामध्ये चटकदारपणा असायला पाहिजे. तो असला की आपण वाचकाला खिळवून ठेवू शकतो. रटाळपणा म्हणजे जसं घडलं आहे जी गोष्ट तीच एकच गोष्ट दोन व्यक्ती ज्या वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात, एखादी व्यक्ती आपल्या मनातील काही कल्पनांचा वापर करून ती गोष्ट रंगवून सांगतात आणि तीच गोष्टी एक व्यक्ती सहज सांगतो. ज्यावेळेस ती गोष्ट एक कलात्मक पद्धतीने रंगवून सांगितल्या जाते तेव्हा ती आकर्षक दिसते. म्हणून तो चटकदारपणा आपल्या लिहिण्यामध्ये असायला पाहिजे. वाचकाला खिळवून ठेवण्यात, वाचकाला आपल्या म्हणजेच लिखाणावर एक प्रकारचं त्याचं मन मोहून टाकण्यात आपण यशस्वी व्हायला पाहिजे. तर ह्या गोष्टी आपण या ठिकाणी पाळायला पाहिजे. त्याचबरोबर ज्या प्रसंगाचे वर्णन करायचे असेल तो तुम्ही प्रत्यक्ष अनुभवलेला असेलच असे नाही. त्यामुळे तशा प्रकारचे वृत्त वाचनात आले असेल, कुणाकडून ऐकले असेल, त्याचा उपयोग करून तो प्रसंग तुम्ही अनुभवला आहे असे वर्णन करावे. ही फार महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की प्रत्येकच प्रसंग आपण तो अनुभवलेलाच असेल असं नाही, परंतु मग आपण त्याच्यावर लिहायचंच नाही असं आहे का? नाही. तर आपल्याला तो प्रसंग कोण्या वाचनात आपल्या अनुभवास आला असेल, कुणी आपल्याला ऐकवला असेल, त्यावेळेस तो अनुभव आपण घेतला असेल, तर या वाचनाच्या, ऐकलेल्या, बघितलेल्या, टेलिव्हिजनवर असेल, एखाद्या कोणत्या दुसऱ्या साधनामार्फत आपण त्याच्या संदर्भात माहिती बघितली असेल, तर या माध्यमातून आपल्याला त्या विषयावर लेखन करता येईल आणि तो अनुभव मी घेतलेला आहे असं समजून तुम्ही त्या प्रसंगाचं वर्णन करायचं असते. कल्पनाशक्ती, वर्णनशैली खूप महत्वाची ठरते यामध्ये. म्हणून उठावदार वर्णन करण्याचा सराव आपल्याला आवश्यक आहे. कारण या निबंधामध्ये तुमची कल्पनाशक्ती ही फार महत्वाची आहे की तुम्ही एखादा विषय तुमच्या कल्पकतेप्रमाणे तो कसा रंगवून सांगता. त्याचे वर्णनशैली हा एक महत्वाचा की तुम्ही वर्णन कसं करता. वर्णन करण्याची एक शैली आहे. तुम्ही एखाद्या घटनेचा किंवा एखाद्या प्रसंगाचं वर्णन कशा पद्धतीने करता, कोणत्या शैलीमध्ये वर्णन करता, हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे आपण आपली कल्पनाशक्ती जागृत ठेवून आणि योग्य त्या पद्धतीने जसा प्रसंग असेल त्या पद्धतीने त्याचं वर्णन करायला पाहिजे. प्रसंग दुःखद असेल, दुःखद भावना असतील तर तुमची वर्णनशैली सुद्धा तशी असायला पाहिजे. विनोदी असेल तर तुमची वर्णनशैली विनोदी असायला पाहिजे. या गोष्टीचं भान सुद्धा आपण ठेवायला पाहिजे आणि तशा प्रकारची संवेदना आपल्या लेखनामध्ये आपण जोपासली पाहिजे. प्रसंग लेखने वाचनाचा सराव हवा, ज्यामुळे भाषा शैली सुधारेल व लेखनात प्रभावीपणा येईल. प्रसंग लेखने जे आहे, जे चांगल्या लेखकांनी आपले अनुभव लिहिलेले आहेत, त्यांचे प्रसंग लेखने जर वाचनाचा आपण सराव केला तर निश्चितच आपली भाषा शैली सुधारेल व आपल्या लेखनामध्ये सुद्धा एक प्रभावीपणा, वाचकाच्या दृष्टीने जो आपल्याला आवश्यक असतो तो प्रभावीपणा आपल्या लेखनामध्ये सुद्धा येईल. म्हणून अशा स्वरूपाची प्रसंग लेखने आपण नेहमीसाठी वाचायला पाहिजे, जेणेकरून आपण सुद्धा एक चांगल्या प्रकारचं प्रसंग लेखनाचं वर्णन करू शकू. तर याचे काही विषय जे आहेत ते विषय असे असतील की जसं की अकस्मात पडलेला पाऊस, बघा, ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाला दिलेली भेट, शाळेचा पहिला दिवस, माझे पहिले भाषण. बघा, ह्या ज्या घटना आहेत त्या तुम्ही अनुभवलेल्या आहेत. शाळेतील शिक्षक दिन. आता शाळेतील शिक्षक दिन लिहिताना असे काही निबंध असतात की जेणेकरून ज्या ठिकाणी आपल्याला अचूक माहिती आवश्यक पाहिजे की नेमकं ते कोणत्या दिनांकाला आहे, कोणत्या वेळेला आहे,
किंवा ऐतिहासिक गोष्टी असतात त्यावेळेस इसवी सन आपल्याला माहीत असायला पाहिजे. अभयारण्यातील फेरफटका, माझा विमान प्रवास, शाळेतील सहल, शाळेतील प्रजासत्ताक दिन, मी पाहिलेला अपघात आणि रेल्वेला लागलेली आग. बघा, अशा स्वरूपाचे जे काही विषय आहेत मी या ठिकाणी दिलेले आहेत की अशा विषयाच्या माध्यमातून आपण दुसरे विषय सुद्धा हाताळू शकतो आणि आपल्या वाचनाचा आवाका, आपल्या लेखनाचा आवाका आपण वाढवू शकतो. हे करत असताना आपोआपच आपल्या लेखनामध्ये, आपल्या वाचनामध्ये एक प्रकारची प्रगल्भता येत राहते. त्यामुळे अशा विषयावर आपण लिखाण, वाचन हे करायला पाहिजे. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे, आत्मकथनपर निबंध लेखन करताना आपण कोणकोणत्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर आत्मकथन म्हणजे स्वतःच्या आयुष्याविषयीची माहिती किंवा वृत्तांत. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की आत्मकथन, आत्म म्हणजेच मी, आत्म स्वतः, आणि कथन म्हणजे सांगणे, आपल्याविषयी सांगणे. म्हणजेच आपल्याविषयी आपण सांगत आहोत त्यावेळेस जेही गोष्ट आहे, ज्याही संदर्भात तुम्हाला विषय दिलेला आहे, तर त्या विषयातील जो घटक आहे, तो जो घटक आहे त्या घटकाची तुम्हाला माहिती द्यायची नाही, तर तो घटक स्वतः ती माहिती देत आहे. अशा स्वरूपाचं तुम्हाला लेखन करायचं आहे. बघा, आपण ज्या गोष्टीचे आत्मवृत्त लिहित असतो ती व्यक्ती, वस्तू किंवा वास्तू आपणच आहोत अशी कल्पना करून लिखाण करायचे असते. बघा, ही सगळ्यात महत्वाची आत्मकथनपर निबंध लेखनामध्ये ही गोष्ट महत्वाची आहे की ज्यावेळेस तुम्ही मनोगत लिहितात, आत्मवृत्त लिहितात, आत्मकथन लिहित आहात, आत्मचरित्र लिहित आहात, त्यावेळेस तुम्हाला दिलेलं समजा एखादी व्यक्ती असेल, पुतळ्याची आत्मकथा असेल, एखाद्या चौकातील पुतळ्याचे, तर तो स्वतः तुम्ही आहात. एखादी वस्तू असेल, सायकलचे आत्मवृत्त आलेले आहे तुम्हाला, सायकलचे मनोगत व्यक्त करा, तर ती सायकल तुम्ही आहात. किंवा एखादी वास्तू आहे, तुम्हाला एखाद्या वास्तूच्या संदर्भात ताजमहलांचे आत्मवृत्त लिहा, तर तुम्ही ताजमहल आहात. जीही काही वस्तू तुम्हाला दिलेली आहे, प्राणी दिलेला आहे, व्यक्ती दिलेला आहे, वस्तू दिलेला आहे किंवा वनस्पती दिलेली आहे, ती स्वतः तुम्ही आहात आणि तुमच्या रूपातून तुम्ही ती बोलत आहात. ती वस्तू स्वतः त्यांचं आत्मकथन, त्यांचं जीवन सांगत आहे असं वर्णन या ठिकाणी यायला पाहिजे. जर तुम्हाला ताजमहलाचे आत्मकथन आले तर होय, मी ताजमहल बोलतोय, आणि मग तो ताजमहल स्वतःची कहाणी त्या ठिकाणी सांगत आहे की माझा जन्म झालेला आहे, माझा निर्मिती कशी झालेली आहे, मी कसा नावारूपास आलेला आहे, माझा इतिहास काय, तो तुम्ही नाही सांगायचं की एक ताजमहल आहे, तो आग्र्याचा या ठिकाणी आहे, तो या व्यक्तीने निर्माण केलेला आहे, असं तुम्ही सांगायचं नाही, तर तो ताजमहल सांगत आहे. अशा पद्धतीचं वर्णन या ठिकाणी यायला पाहिजे. त्यानंतर आत्मकथनपर निबंध प्रथम पुरुषात लिहायचे असतात. म्हणजेच या ठिकाणी जो सांगणारा व्यक्ती आहे तो एकच आहे, कारण सांगणारा व्यक्ती एका वेळेस एकच सांगू शकतो. म्हणून आम्ही एखाद्या वेळेस झाडांचं आत्मवृत्त आलं तर आम्ही झाडे बोलत आहोत असं होणार नाही, तर मी झाड बोलत आहे. प्रथम पुरुषात एकवचनामध्ये आपल्याला तो निबंध लिहायचा असतो. या निबंधात ज्या गोष्टीचे आत्मकथन करत आहोत त्या गोष्टीचे वा वास्तूचा जन्म, परिस्थिती, स्थित्यंतर, आजची स्थिती, सुखदुःखे याचे वर्णने आली पाहिजेत. आणि ज्याही वास्तूचे, वस्तूचे, व्यक्तीचे किंवा प्राण्यांचे आपण वर्णन करत आहोत त्या व्यक्तीच्या संदर्भात त्याचा जन्म कधी झाला. आता निर्जीव वस्तू असतील, तुम्हाला एखाद्या शाळेच्या इमारतीचं जर आत्मकथन आलं, ती निर्जीव आहे, परंतु निर्जीव आहे म्हणून काय झालं, तिची निर्मिती तर केली गेली असेल, तिचा एखादा दिनांक असेल, आणि साहजिक आहे तो आपण आपल्या मताने सुद्धा तयार करू शकतो की या दिनांकाच्या दिवशी माझी जन्म झालेला आहे, मी आकारास आलेला आहोत. तर अशा स्वरूपाचा तिचा जन्म, परिस्थिती काय होती, कोणत्या परिस्थितीतून त्याला वाटचाल करावी लागली, स्थित्यंतर म्हणजेच बदल काही झालेले आहेत का आजच्या घडीला, त्यानंतर आजची स्थिती काय आहे, सुखदुःख काय आहेत,
ह्या ज्या गोष्टी आहेत, एक प्रकारे त्या वस्तूला भावना आहेत, सुखदुःख आहे, त्या भावना दुसऱ्याला सांगण्यासाठी, जसं की आपण आपल्या मनातील गोष्टी ज्यावेळेस दुसऱ्याला सांगतो, सुखदुःख सांगतो, आपल्या मनातील ज्या काही भावना आहेत त्या व्यक्त करतो, तसेच ती वस्तू किंवा ती वास्तू किंवा तो प्राणी किंवा ती व्यक्ती आपल्या मनातील भावना व्यक्त करत आहे, अशा स्वरूपाचं लेखन आपल्याला या निबंध लेखनामध्ये, आत्मकथनपर निबंध लेखनामध्ये करायचं असतं. तर काही विषय जे आहेत बघा, एका किल्ल्याचे आत्मवृत्त. तर या ठिकाणी तुम्हाला किल्ला व्हावं लागेल. होय, मी एक किल्ला बोलतोय, रायगड असेल, शिवनेरी असेल. मी आरसा बोलतोय, या ठिकाणी तुम्हाला आरसा व्हावं लागेल. कारागृहाचे मनोगत, यावेळेस तुम्हाला कारागृह होऊन कारागृहाच्या व्यथा सांगाव्या लागतील. शाळेतील फळ्याचे मनोगत, मग तुम्हाला शाळेतील फळा व्हावं लागेल. शाळेतील फळ्याचा जन्म कधी झालेला आहे, त्याच्या व्यथा काय आहे, त्याचा आनंद काय आहे, त्याची सुखदुःख कोणती आहे, तो कशा परिस्थितीत राहतो आणि आजची त्याची परिस्थिती काय आहे, त्यामध्ये काय बदल झालेले आहेत, या स्वरूपात आपल्याला लिखाण करावं लागेल. शेतकऱ्याचे मनोगत आहे, झाडाचे मनोगत, पुस्तकाचे मनोगत, ग्रंथालयाचे मनोगत, सायकलचे आत्मकथन, मी रस्ता बोलतोय, मी वृद्धाश्रम बोलतोय, अशा स्वरूपाचे निबंधाचे विषय आपल्याला विचारले जाऊ शकतात. असंख्य विषय आहेत यामध्ये. जेवढ्या वस्तू असतील तेवढ्याचे आत्मकथन आपण लिहू शकतो. प्राणी असतील, त्याचबरोबर वास्तू असतील, त्यांचे आत्मकथन आपण लिहू शकतो. तर अशा पद्धतीने हे 3 प्रकार जे आहेत, या 3 प्रकारामध्ये वेगवेगळ्या स्वरूपांचं थोडंसं स्वरूप बदलून आपल्या निबंधाचं आपण निबंध लेखन करू शकतो. तर अशा स्वरूपाचे जे निबंध आहेत आणि यामध्ये मी जी दिलेली माहिती असेल, ही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला, ही माहिती जर आवडली, तर व्हिडिओ लाईक करा, दुसऱ्यांना शेअर करा आणि हे जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला याही पुढे ज्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे व्हिडिओ असतील, 10वीच्या संदर्भात असतील, इतर इयत्तांच्या संदर्भात असतील, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळून जाईल. तर अशा स्वरूपाचं एक निबंध लेखन या पाठ्यघटकांचं जे स्पष्टीकरण मी माझ्या शब्दरूपातून केलेलं आहे, ते तुमच्या लक्षात आलं असेल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.